इकडे गोदामाईच्या काठेवर आलेलो आहोत। हे बघा, हे सुंदर चिंचेचे झाडं बघा, ज्याला ते आयलँड बनवून आता त्यांनी लावून टाकलं आहे। अशी होती ही पूर्ण घाट। हे पूर्ण चिंचेचे जे इंडिजिनियस झाडं आपण म्हणतो, असे सगळ्या झाडांनी सराउंड केलेली ही गोदामाई होती। आणि तेव्हा गोदामाई खरंच अविरल गोदावरी होती, कारण की हे जे आहे हेच या म्हणजे नदी म्हणजे फक्त पाणी नाही, नदी म्हणजे त्याच्या जवळची इकॉलॉजी, जे हे आपण म्हणतो रायपेरियन बफर। हे तर आता नवीन शब्द आहे, पण आपल्या संस्कृतीत हे सगळे आपले सगळे संस्कार दडलेले होते की नदी जवळचे जेवढे झाडं आहेत सगळे आहेत हे सगळं पूजनीय होते। म्हणजे इथपर्यंत सांगितलं गेलं की नाथ परंपराचे जे होते, म्हणजे जे नाथ परंपरा आपल्या याचे फार जुना आखाडा आहे, म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, हे जे नवनाथ आपण म्हणतो, हे नाथांना म्हणजे एक एक आखाड्याला एक एक महाभूत हे जतन करण्याचं काम दिलं होतं। तर नाथ परंपरेंना नदी जतन करण्याचं काम दिलं होतं। म्हणजे इतकं मोठं हे निसर्ग संवर्धन होतं। आणि ज्याच्या अवतीभोवती हे कुंभाची जी संकल्पना आली, तर ती संकल्पना आपण हे असं सगळं करून आपण म्हणतो कोणतं कुंभ साजरा होणार आहे की तुम्ही नदीला मारून त्याचा गटार करून तिकडे लोकांना मुचकाळाल, याला का तुम्ही कुंभ म्हणाल? हे तुमचा कुंभ आहे, हे ठेकेदाराचा कुंभ आहे, हे आपल्या संस्कृतीचा कुंभ नाही।